की पावर, महिला शक्ती, देश की शान, महिला शक्ती, विधवा माता जिंदाबाद, राष्ट्रीय गुलाबी जयस्वाल सर जिंदाबाद, राष्ट्रीय अनिता मॅम जिंदाबाद, महिला शक्ती जिंदाबाद, हर हर महादेव। मी लक्ष्मी मसरा, तालुका महिला अध्यक्ष, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य। महिला शक्ती ही सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे आणि आपण पांढरी इथे हलवी टोला गाव आहे ग्रामीण, त्या गावामध्ये आपण विधवा मातांना दुसरा टप्पा वाटप केलेला आहे आज। त्याच्यापूर्वी मी आपल्या राष्ट्रीय संस्थापक जयस्वाल सर यांना हार्दिक अभिनंदन करते। त्याचप्रमाणे माझ्या अनिता मॅम यांना सुद्धा हार्दिक अभिनंदन। तसेच माझ्या तालुक्यातले माननीय पुरुषोत्तमजी भांडारकर सर यांना सुद्धा हार्दिक अभिनंदन। माझ्या पंचायत मधल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा हार्दिक अभिनंदन। माझ्या विधवा मातांना सुद्धा हार्दिक अभिनंदन। आज मला खूप आनंद होत आहे की दुसरा टप्पा आपण हलबीटोला येथे पेन्शन वाटप केल्याबद्दल मला विधवा मातांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे आणि त्यांना भरपूर आनंद झाला, कारण त्यांना असं वाटते की आम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये ही पेन्शन मिळालं पाहिजे आणि आपला म्हणजे त्या विधवा आहे त्यांना पैशाची गरज आहे। आपण आपला मेंटेन कसा करायचा आहे त्यांना कळते आणि हे मिळालं पाहिजे म्हणून त्यांना खूप आश आहे आणि मिळणाऱ्या 6 योजना आहेत तुम्हाला ते हळूहळू मिळणारच आहे। आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर सर्वप्रथम आपल्या भारतामध्ये 2023 पासून ही महिला शक्ती योजना लागू झालेलीच आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आता 2023 ला ही योजना लागू झालेली आहे आणि ही योजना तुम्हाला हळूहळू मिळणारच आहे। याच्यापूर्वी आमचे सावित्रीबाई फुले ह्या सर्व महिलांसाठी पहिल्यांदाच दार उघडले म्हणून आमच्या महिला आज इथं विधवा माता नाही तर आम्ही सुद्धा तुम्हाला स्टेजवर बोलताना दिसत आहोत आणि त्यांच्यामुळे आमच्या अनिता मॅम तुमच्या विधवा मातांसाठी खूप परिश्रम मेहनत केले रात्र दिवस आणि ही योजना लागू करून दिल्या आहेत आणि आमच्या महिला आजपर्यंत कोटी बाहेर निघत नव्हत्या, पण आता तुम्ही आमच्या महिला शक्ती मार्फत तुम्ही सर्व महिला बाहेर निघत आहात। काही महिला घराच्या बाहेर निघतच नव्हत्या, पण आमची महिला शक्ती ही विधवा मातांना नाही तर आमच्या महिलांना पुरुषांना समोर नेत आहे आणि त्यांना लाभ मिळवून देत आहे। त्यांना पण वाटत आहे की विधवा मातांना कोणी समाजामध्ये लाभ देत नव्हते आणि त्यांचा मान सन्मान करत नव्हते, पण महिला शक्ती ही आमच्या विधवा महिलांसाठी ही मान सन्मान मिळाला पाहिजे म्हणून ही आमचे अनिता मॅम आणि जयस्वाल सर त्यांच्यासाठी चांगली योजना लागू करून दिल्या आहेत आणि लाखो लोकसंख्येमध्ये भारतामध्ये विधवा मातांना पेन्शन लागू झालेला आहे आणि हजारो लोकसंख्येमध्ये आपल्या महिलांना पुरुषांना रोजगार रोटी म्हणून जॉब स्वर्ग मिळाले आहे आणि समोर मिळणारच आहे आम्हा महिलांना। आम्ही कुणाला घाबरणार नाही आणि ही गव्हर्नमेंट संस्था आहे, ही पापड ब्रश मंजन बेचने वाली संस्था नाही आहे, ही गव्हर्नमेंट संस्था आहे आणि तुम्हाला भरपूर योजना लागू होणारच आहेत। मला तर असं वाटते की विधवा झाल्याच्या नंतर तुम्ही खूप दुःखी असता, तुमचे मुलं असूनही तुम्हाला पालन पोषण करत नाही, ते तुम्हाला दूर करतात, त्यावेळेस तुमची अवस्था पाहूनच आम्हाला खूप दुःख वाटते। त्याचप्रमाणे आमच्या अनिता मॅमला तुमच्याविषयी खूप दुःख अडचण हे बघून घेतल्या, त्याच्यासाठी ते जहल सुद्धा भोगले, तुमच्यासाठी जहल भोगून तुमच्यासाठी त्यांनी ही योजना लागू करून दिल्या आहेत आणि ही योजना तुम्हाला आजीवन मरेपर्यंत भेटणारच आहे। तर आमच्या सरांना आणि अनिता मॅमला तुम्ही खूप खूप आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद लागेलच, तुमचाच नाही तर आमचा सुद्धा लागणारच आहे। एवढेच नाही तर आज आम्ही ह्या हलबीटोल्यामध्ये तुम्हाला पेन्शन वाटप केला
आणि तुम्हाला आपल्या भाषणमध्ये आम्ही काही माहिती दिल्या त्याच्यामुळे तुम्हाला समजून आहे आणि तुम्ही रडले आहे. तुम्ही माझ्या आईसारखे आहात आणि तुमचे अश्रू मी पाहू शकत नाही कारण की तुमचे दुःख तुम्हाला माहीतच आहे आणि ते दुःख आम्हाला आज इथं दाखवले तुम्ही. मी तर म्हणते तुम्हाला आनंद वाटा पण तुमच्या मनात भरपूर दुःख आहे कारण तुम्ही भरपूर रडल्या माझ्या समोर म्हणून मला पण खूप दुःख वाटत आहे. तसं नाही आम्ही तुमच्यासाठी आजीवनपर्यंत आहोत आणि आम्ही तुमची योजना तुमच्यापर्यंत लागू करणारच आहेत आणि ही ऑफिस नेहमीसाठी आहे तुमच्यासाठी आणि काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला भेटा आणि माहिती द्या. एवढे बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करते. जय हिंद, जय महिला शक्ती, जय महाराष्ट्र. हर हर महादेव. हर